आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुखवावे। ढक्केश्वर महाराजांचा विजय असो। आपल्या आज्ञेनुसार आपल्या अपराध्याला बांधून घेऊन आलोय। वीर मेघनाथ, आमची तुमच्याकडून हीच अपेक्षा होती। तुझा पराक्रम गौरवास्पद आहे। हा सर्व आपल्याच शक्तीचा प्रताप आहे महाराज। वत्सा, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत, असं नसतं हो। नवग्रह देवी देवता आणि सर्व दिक्पाल, सर्व अदृश्य भयभीत सर्व, पाहती वाट हनुमान, पाहती वाट हनुमान। मनोमनी त्यानासा हनुमानाचा प्रणाम, मुक्तीची आशा मनी, म्हणती जय हनुमान, म्हणती जय हनुमान। या वानराला घाबरत होतात, याच्यात अशी काय विशेषता आहे? याने न केवळ आमच्या सैनिकाचा संहार केला आहे, तर वरुण राजकुमार, अक्षकुमार सारख्या महान योद्ध्यांचा वधही केला आहे। महाराज, हा दिसण्यात जितका साधा आहे, वास्तवात तितका साधा सुद्धा नाही। हा परम मायावी आहे, अनेक प्रकारच्या कपट विद्या जाणतो।
म्हणून हा कोणाच्या तावडीत नाही सापडला. याच्या बरोबर युद्ध करते वेळी एकदा तर मीही विचलित झालो. मग ब्रह्मास्त्राच्या वापराने मी त्याला कैद करू शकलो. याच्यासाठी तुला ब्रह्मास्त्र चालवावं लागलं? होय पिताश्री. तर मग अवश्य हा आमच्या समोर आणण्या योग्य आहे. बोल वानरा, कशाच्या जोरावर तू आमच्या सुंदर उपवनास उजाड केलंस? आमचे राक्षस जे तिथले रक्षक होते, तू त्यांना कुठल्या अपराधासाठी मारलास? प्रभू, आपल्या शरीराला व्यवस्थित ठेवणं आणि त्याचं रक्षण करणं प्राण्याचा पहिला धर्म आहे. ह्याच धर्मानुसार जेव्हा शरीर अत्यंत भुकेले असेल आणि खाण्याचा पदार्थ समोर असेल तर ते खाण्यामध्ये धर्म आणि न्यायाच्या दृष्टीने काहीही दोष नाही. मी 100 योजने समुद्र ओलांडून आलो होतो. या परिश्रमाने मी खूप थकून गेलो होतो आणि भूकही लागली होती. म्हणूनच अशोक वाटिकेतील फळं आपला अधिकार समजून खाल्ली. महाराज, रात्रीच्या वेळी जेव्हा वृक्ष झोपलेले असतात तेव्हा त्यांची फळे व पानं तोडणं वर्ज्य आहे. ह्यासाठी मी प्रथम त्यांना हलवून हलवून जागं करत होतो. त्यांना हलवता हलवता काही वृक्षांची मुळे बाहेर निघाली. बस मग आपल्या सैनिकांनी माझ्या शरीरावर प्रहार केले. आपल्या शरीर रक्षणाच्या धर्मासाठी मला त्यांच्याशी लढावं लागलं. महाराज, यांनी माझ्यावर प्रहार नाही केला, मी त्यांना काही नाही केलं. बस मी केवळ त्यांनाच मारलं ज्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. ह्यासाठी आपले पुत्र राजकुमार अक्ष याला परलोकी पाठवावं लागलं. महाराज, जे युद्धाच्या इच्छेने आले त्यांना मारणं अधर्म नाहीये. आमचे प्रिय पुत्र राजकुमार अक्षकुमारांचा वध करते वेळी तुला आमच्या शक्तीचं काहीच भय नव्हतं? वानरा, तू आमचं नाव आणि आमची कीर्ती अजून नाही ऐकलीस? ऐकलीये महाराज. आपली कीर्ती आणि आपल्या कारनाम्यांची यशोगाथा ऐकलीये. कसे सहस्रबाहू बरोबर आपण वीरतापूर्वक युद्ध केले होते आणि मग कसे वानरराज वालींनी आपल्याला आपल्या काखोटीला मारून 6 महिन्यांपर्यंत फिरत राहिले. आपल्या वीरतेच्या चर्चा तर तिन्ही लोकांमध्ये ऐकायला मिळतात. महाराज, जो कपटाने भिकाऱ्याचा वेश घेऊन कोण्या एकट्या अबला स्त्रीला चोराप्रमाणे पळवून आणतो, असा परमवीर आपल्याशिवाय दुसरा कोण असू शकतो? वानरा! माझ्या दरबारात अशा उर्मटपणे भाषा करण्याचा साहस कुणी नाही करू शकत. सेनापती जी महाराज, याची जीभ आता छाटून टाका. थांबवा सेनापती. अमात्य प्रहास, आपण आमच्या आज्ञापूर्तीत बाधा आणत आहात. महाराज, असं साहस मी नाही करू शकत. परंतु आपल्या आज्ञापूर्तीच्या आधी मी आपल्या सेवेत एक विनम्र निवेदन करण्याची विनंती करतो. बोल. हे लंकेश्वर, हा कोणी सामान्य मानर वाटत नाही आणि याचं इथं येणंही काही सामान्य गोष्ट वाटत नाही. हे वानर रूप याचा खोटा वेश वाटतोय. कारण जितकं तेज याच्यात आहे तितकं वानरांमध्ये नसतं. असू शकतं की हा इंद्राच्या म्हणण्यावरून इथं आला असेल, किंवा कुबेर अथवा यमाचा दूत असेल, किंवा विष्णूनच याला इथं पाठवलं असेल. सगळ्यात आधी हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. महाराज, मंत्रीवर प्रहस्त्रांचं म्हणणं ठीक आहे. हे जाणणं परम आवश्यक आहे की कोणी ह्याला पाठवलंय आणि त्याच्या मागे कोणा शत्रू किंवा स्वतः देवतांचं काय षडयंत्र आहे. ही सगळी माहिती जी याच्याकडून मिळू शकते याची जीभ छाटून त्याची संधी जाईल. सेनापती, सगळ्यात आधी ह्याच्याकडून सगळी माहिती घ्या आणि जर हा सरळ रीतीनं सांगत नसेल तर याला अशा यातना द्या ज्यानं हा सर्व काही सांगण्यास तयार होईल. आम्ही आपल्या विवेकाची प्रशंसा करतो. सेनापती, अमात्य प्रहसच्या आज्ञेचे पालन करा.
इतक्या मोठ्या कार्यक्रमाची आवश्यकता नाहीये महाराज. एवढीशी गोष्ट तर मी स्वतः सांगतो. मी वायुदेवतेचा औरस पुत्र हनुमान आहे. मला ना भगवान विष्णूने पाठवले आहे आणि ना इंद्र आदी देवतांनी. मी तिन्ही लोकांचे स्वामी, अत्यंत तेजस्वी, रघुकुल शिरोमणी भगवान श्रीरामांचा दूत आहे. त्यांची पत्नी सीता मातेला तुम्ही कपटाने पळवून आणले आहे. मी त्याच सीता मातेचा शोध घ्यायला आणि आपल्याला भेटायला 100 योजने समुद्र ओलांडून आलो आहे. मी सीता मातेचं दर्शन घेतलं आहे. आता आपणाला भेटायलाच मी ह्या प्रकारे बांधून घेणं स्वतः स्वीकारलंय. नाहीतर देवता आणि राक्षसही मला कुठल्याही अस्त्राने किंवा पाशात बांधू नाही शकत, कारण की मला ब्रह्मदेवाकडून असं वरदान मिळालंय. मी तर हे पाहण्याच्या इच्छेने इथे आलो होतो की महर्षी पुलत्स्य, ज्यांचं यश निर्मळ चंद्रासमान आहे, त्यांच्या वंशामध्ये त्यांच्या कीर्तीला कलंकित करणारा असा कोण मूर्ख आहे जो श्रीरामांशी वैर करण्याचं साहस करू शकतो, ज्याला रघुनाथाच्या शक्तीचं न भान आहे न भय आहे. तू एका तुच्छ मानवाच्या शक्तीनं रावणाला घाबरवायला आलायस. रावण, ज्याला ब्रह्मा आणि स्वतः भगवान शिवाकडून शक्ती प्राप्त झाली आहे. जर मी भगवान शंकर असतो तर यावेळी आपल्याला हाच उपदेश दिला असता की वत्सा, माझ्या शक्ती आणि माझ्या दयाबुद्धीचा दुरुपयोग नको करूस. तू धर्मपूर्वक तपस्येच्या द्वारे ज्या शक्ती माझ्याकडून मिळवल्या आहेस त्यांचा उपयोग विनम्रतेने धर्माच्या कार्यातच कर. तर त्यांच्यामुळे आपल्या अंगात पाप, अहंकार आणि अधर्म प्रबळ होऊ दिलास तर त्याचा एकच परिणाम होईल, विनाश, संपूर्ण विनाश. म्हणून विनाशाचा मार्ग सोडून श्रीरामाना शरण जा. यांनी एकाच बाणाने महाबली वालीला ठार केले आणि खलदूषणाचा सेनेसहित अंत केला. त्यांना ओळखा, ते साऱ्या जगताचे स्वामी आहेत. तिन्ही लोकांमध्ये त्यांच्याशी टक्कर घेणारा कुणीही नाही. समस्त देवता, ब्रह्मा, स्वतः मीही त्यांच्या समोर सदा नतमस्तक राहतो. वत्सा, अजूनही वेळ आहे. जानकी मातेला घेऊन त्या शरणागत वत्सलाला शरण जा. पण वानरा, ही भगवान शिवाची वाक्य आहेत का तुझ्या भ्रमित बुद्धीचे प्रलाप? आता वानरासारखे आदम प्राणीही रावणाला गुरुप्रमाणे उपदेश करतात. चांगले उपदेश कुठूनही मिळाले तर ग्रहण केले पाहिजे. राजा, आपले रूप आणि धैर्य अद्भुत आहे. आपलं साहस अनुपम आणि कांती निराळी आहे. आपल्यात एका महान राजाची सर्व लक्षण हजर आहेत. केवळ मनाची वृत्ती बदलूनच आपण ते स्थान प्राप्त करू शकता. तिथे देवता आपली पूजा करतील. लक्षात ठेवा, धर्माविरुद्ध कामाने सदा अनर्थच उत्पन्न होईल. पाप स्वतःच आपल्या कर्त्याला मुळापासून नष्ट करून टाकते. म्हणून आपल्यासारख्या बुद्धिमानास दुसऱ्याच्या स्त्रीला घरात कैद करण्यासारखे निंद कार्य शोभा नाही देत. हेच एक पाप आपल्या सर्व शक्ती आणि सोन्याच्या महालांसहित या लंकेचा नाश करून टाकेल. या हसत्या खेळत्या देशामध्ये एका चित्काराखेरीज काहीच उरणार नाही. मृतात्म्यांना पाणी देणार देखील कोणी नाही राहणार.
या निरर्थक गोष्टी, तुझ्या मृतात्म्याला पाणी देणाऱ्याची चिंता कर. आमच्यासाठी विचार करण्याची तुला काही आवश्यकता नाही. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादानं देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर, नाग, असुर इतकंच काय कुठल्याही योनीतील प्राणी आम्हाला नाही मारू शकत. त्या वरदानामध्ये मनुष्य आणि वानरापासून आपल्याला निर्भय केलेलं नव्हतं. भगवान श्रीराम ह्यावेळी नररूपात आहेत आणि सुग्रीव वानर आहे. राजन, मी पुन्हा हात जोडून सांगतो, श्रीरामांशी द्रोह करणाऱ्याला स्वतः शंकर, विष्णू, ब्रह्माही नाही वाचवू शकत. रामाशी विन्मुख होऊन लाखो करोडोंची संपत्तीही अशीच रयाहीन आहे. जसे एखाद्या स्त्रीचे शरीर सोन्याचे दागिने घालूनही वस्त्रांशिवाय मर्यादाहीनच राहत. महाराज रावण, मी आपल्याला अंतिम सूचना देतो की जिला आपण सीता समजत आहात ते विषमिश्रित भोजनासारखे असून आपल्या मृत्यूचा संदेश आहे. सीतेचं रूप धारण करून आपल्याकडे काळाचा फास येऊन ठेपला आहे. महाराज रावण, ही अंतिम सूचना आहे, नाहीतर मरायला तयार रहा. मी स्वतःच तुला मृत्यूदंड द्यायची शक्ती राखून आहे, परंतु मला श्रीरामांची आज्ञा नाही. तसाही हा गौरव श्रीरामांनाच मिळायला हवा. मृत्यूदंड द्यायची शक्ती कुणात आहे? या दुष्टाला हे सांगा. याच वेळी याचं शिर कापून टाका. थांबा. राक्षसराज, क्षमा करा. जर आपण रागावणार नसाल तर सेवकाची एक विनंती आहे. सांग. महाराज, हा वानर दूत बनून आला आहे. या वानराचा वध करणं धर्माविरुद्ध आहे आणि लोकाचाराच्या दृष्टीनेही निंद्य आहे. आपण तर राजधर्माचे विशेष जाणकार आहात. आपल्यासारख्या वीरास हे कदापि उचित नाही. मी विभीषण काकांच्या प्रस्तावाशी सहमत नाही. मी तर याला दूतही नाही मानत, कारण याने दूतासारखं आचरणच नाही केलं. आल्या आल्या शत्रूप्रमाणे आमच्या सैनिकांचा वध केलाय. याने एका गुप्तचरासारखंच आचरण केलं आहे. हातात आलेला शत्रू किंवा त्याच्या गुप्तचरात सोडून देणं यात हुशारी नाहीये महाराज. नंतर मग पश्चाताप होतो. मी ह्याला मृत्यूदंड देण्यास अनुमोदन देतो. इंद्रजिताचं कथन सत्य आहे. पाप्याचा वध करण्यात काही पाप नाही. या वानरानं राजवाटिका उद्ध्वस्त करून राजकुमार अक्ष आणि महाबली जांबूमलीचा वध केला आहे. त्याचा वध न्यायोचित आहे. लंकेश्वर, सत्पुरुषांचं म्हणणं आहे की दूत कुठेही कोणत्याही वेळी कोणत्याही अवस्थेत वध करण्यायोग्य नसतात. यात संशय नाही की ह्याने सगळी कामं शत्रूसारखी केली आहेत. तरीही दूताचा वध करणं उचित नाही समजलं जात. या वानराला मारण्यात मला काहीच फायदा दिसत नाही. ज्यांनी ह्याला इथे पाठवलं आहे त्यांनाच प्राणदंड द्यायला हवा. नीती आणि धर्माचे जाणकार आमच्या मंत्र्यांचं काय मत आहे? महाराज, मला क्षमा करा, परंतु मी कुठल्याही दूतासाठी मृत्यूदंड कधी नाही ऐकला. जर दूत मर्यादेचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यासाठी दुसऱ्या प्रकारचे बरेचसे दंड उचित सांगितले आहेत. जसं अंगभंग करून टाकणं, किंवा डोक्याचं मुंडन करणं, किंवा त्याच्या शरीरावर काही चिन्ह उमटवणं. महाराज, दूत सदा आपल्या स्वामीच्या अधीन असतो, म्हणून तो आपल्या स्वामीच्या हिताचीच गोष्ट करतो. म्हणून तो शत्रूप्रमाणे जरी व्यवहार करेल तरी वधाच्या योग्य नसतो. माझ्या मते ह्याला दुसरा कुठला तरी दंड द्यायला हवा. आम्ही आपल्या सर्वांच्या मताचा स्वीकार करतो, परंतु या दुष्ट वानरास कोणता ना कोणता दंड देणं आवश्यक आहे.
वानरांना आपल्या शेपटीचं फार प्रेम असतं, तोच त्यांचा अलंकार असतो. म्हणून ह्याची शेपटी जाळून टाकण्यात यावी. दळकी शेपटी घेऊन हा आपल्या स्वामीकडे जाईल आणि तिथे याचे मित्र आणि कुटुंबीय याला दीन आणि दुःखी अवस्थेत पाहून दुःखी होतील. राक्षसगण, ह्याच्या शेपटीला आग लावून याला नगरातील रस्त्यावर आणि चौकातून फिरवा. त्यामुळे राक्षसांची मुलं जळणाऱ्या शेपटीच्या वानराला पाहून खूप खुश होतील. ही आमची आज्ञा आहे. ऐकलंय की महाराष्ट्र त्याला मृत्यूदंड देणार होते, परंतु मंत्र्यांच्या सांगण्यावरून दूताचा वध हा नीतीविरुद्ध आहे. त्यांनी आज्ञा दिली आहे की त्यांची शेपटी जाळून त्यांचा अपमान करा. अगं, पण वानरांचं आपल्या शेपटीवर खूप प्रेम असतं म्हणे. खूप दुःखी होईल ग तो. दुःखी काय होईल? आगीने शेपटी जळेल तेव्हा मासळीप्रमाणे तडफडेल. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.